राकेशच्या गळ्यामध्ये विशालची पाठी होती आणि विशालच्या गळ्यामध्ये कोणाची पाठी होती? संस्कृतीची पाठी होती. तर ह्याच्यामध्ये सिंपल होता की विशाल आतापर्यंत कधी नॉमिनेशन मध्ये आला नाही. मतलब विचार करा, त्यानं किती बकरे कापलं नाही. मतलब स्वतः मोठा बकरा बनून दुसऱ्यांना बकरे काटू काटू किती स्ट्रॉंग स्ट्रॉंग प्लेअरनं त्या माणसानं खाल्लं नाही लिटरली. मतलब रोशन दादा म्हणा, मतलब सचिन म्हणा किंवा प्राजक्ता म्हणा, प्राजक्ता तो तशी पण होती नाही म्हणा, रुचिताला सुद्धा त्यानंच खाल्लं. मतलब असं असते ना, मोठा बकरा बसलाय, पहिले लहान लहान बकऱ्या नॉमिनेशन मध्ये जा, ते बकरे कटले, आता मला बकरे दुसरे अजून पाहा लागल, आता मला बकरे पाहा लागल, मी नॉमिनेशन मध्ये येऊ शकत नाही, मी नॉमिनेशन मध्ये येऊ शकत नाही, असा तो महाराजा आहे. मतलब कसं असते ना, महाराज कसा असते. आता मला सांगा राकेश बघा, राकेशच्या काय आहे, मला नॉमिनेशन मध्ये घालायचे असेल तर घाला, मला फरक पडत नाही, मी चांगलं काम केलं असेल, मी चांगलं दिसत असेल, मी चांगला गेम खेळत असेल तर मला महाराष्ट्र वाचवेल. मी चांगला खेळत नाही, माझे वागणूक लोकांना आवडत नाही, तर मला नॉमिनेशन मधून काढतील. हा धाडस एका खेळाडू मध्ये असायला पाहिजे. हा धाडस होता का विशालमध्ये? विशालमध्ये काय होता, विशाल आतापर्यंत कधी राकेशच्या जवळ जात नाही, कधी राकेश मध्ये जवळ बोलत नाही, चुपचाप आपला हळू 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 राकेश जवळ गेला आणि म्हणते मैं तेरे को वर्ड्स दे रहा हूं ना भाई, असं नाही करेंगा. अरे मी तुला वर्ड्स देत आहे ना, आपण नाही करू अशा सर्व गोष्टी. तू मला नॉमिनेशन मध्ये नको घालूस. का बरं नॉमिनेशन मध्ये नको घालूस? का बरं नको घालूस? एवढी तुला भीती वाटत आहे, तू एवढे 8-10 हप्ते त्या गेम मध्ये खेळलेला आहेस, एवढा महाराजा, एवढा स्ट्रॅटेजी प्लॅन, एवढा स्ट्रॉंग टोळी चालवते, बिग बॉसची टीआरपी येते, एवढ्या लोकांची बकरी सुद्धा, मतलब एवढे सारे लोक सुद्धा तुला बकरे तुला दिला, त्यांना खायला नॉमिनेशन मधून घराच्या बाहेर सुद्धा गेले, आता सरी तुला भीती का बरं वाटत आहे? तुला स्वतःवर विश्वास का नाही? जसा राकेशला स्वतःवर विश्वास आहे की मी जाईन तर जाईन, आपल्या कर्माने जाईन आणि कधी वाचीन तर आपल्या स्वतःच्या कर्मानेच वाचीन, तर तू का बरं हे स्पिरिट नाही ठेवत आहेस? तू का बरं एवढा घाबरला आहेस? तू का नॉमिनेशन पासून भीत आहेस? जर तू एवढाच महाराज आहे, एवढा चांगला गेम वगैरे खेळतोस, एवढं सर्व आहे, ह्याच्यावरून समजून येते की खरा जो महाराजा असते ना, तो राकेश सारखा असते की भाई मी होईन ना तर आपल्या धमावर होईन. परंतु जो असते ना अंदरून घाबरणारा, अरे असं दाखवायचं मी खूप विशाल आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, आणि अंदरून असं उंदरासारखा घाबरायचं, अरे नाही रे, अरे नाही, मी नाही घाबरत, मी नाही.